उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी स्वीकारला पदभार। आम्ही उरणच्या नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध राहू। आम्हाला भेटण्यासाठी कोणती अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही, तसेच लोकांसाठी आमचा जनता दरबारही राहील। नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर यांचे प्रतिपादन। ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती आणि आज उरणच्या जनतेने जनशक्तीचा विजय करून दाखवला आहे। उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांनी आज पदभार स्वीकारला। यावेळी आम्ही उरणच्या नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध राहू। आम्हाला भेटण्यासाठी कोणती अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही, तसेच लोकांसाठी आमचा जनता दरबारही राहील अशी माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी दिली। लोकांमध्ये उतरून त्यांची सेवा करणे हेच माझे ध्येय असेल। कोणत्याही नागरिकाला आपल्या कामासाठी किंवा भेटीसाठी माझी अपॉइंटमेंट घेण्याची गरज पडणार नाही। आमची दारे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उघडी असतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे, उरण। हे बघा, आजच या ठिकाणी या खुर्चीवर मी बसलेलो आहे। प्रशासनाचा फारसा अनुभव आम्हा साऱ्यांना नाही, आम्ही नौके आहोत, परंतु पुढच्या काळामध्ये लोकांवर जे जे अन्याय झालेले आहेत त्यासाठी आम्ही लढू। त्यासाठीच खरं तर आम्ही खुर्चीवर बसलेलो आहोत। लोकांवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही, लोकहिताची कामं करू। जी कामं मी कायमच सांगत आले, जी व्हायला पाहिजे होती, जसे गटर मीटर वॉटर असतील किंवा मूलभूत सुविधा असतात, त्या सुद्धा करण्यासाठी मी सगळ्याच नगरसेवकांना आज या निमित्ताने यांना सुद्धा प्रेमाची विनंती करू इच्छिते की आपण या एसी केबिन मध्ये न थांबता मी सुद्धा बाहेर जनता दरबार घेणार आहे। कारण आम्ही सगळेजण डेस्क टाकून 15 दिवसातून एकदा बाहेर बसणार आहोत आणि लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि आम्ही जनता दरबार घेणार आहोत आणि आम्ही एक हेल्पलाईन सुद्धा करणार आहोत। 24 तासामध्ये वर्किंग डे मध्ये ज्या गोष्टी नगरपालिकेतून त्वरित सुटू शकतात त्या गोष्टी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रयत्न करू। विकासाच्या कामाच्या आड जो येईल त्याला बाजूला ठेवून आम्ही काम करू, परंतु आम्ही काम करत राहू। आम्ही काम करत राहू, कारण जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करू। सर, मॅडम तुमच्याबरोबर किती नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत? घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।